धरा बाळाला पाणी. लय चांगलं आहे का तुम्ही बघा. अशी तुमच्यासारखी माणसं लय कमी जगात. का ग बाया बसली? पाय दुखतात लय भूक लागले. भूक लागली काय बाया? हाय की पुढे एक घर तिथं बघू काय ग? हाय थोडा जाय मायाबस तुकडं खाते का तू? बाया त्या मावशीनं मागच्या भली होती बाया मावशी. तिनं दिलंय जिलेबीचा तुकडा. गरिबीला वडली काडी. मी लेकरासनी 2 वेळचं जेवण सरक देऊ शकत नाही. कामधंदा लोकांच्या रानात नाही ती. काम करून जगवील म्हणलं तर कुठनं देऊ तरी खायला. घरात नाही कशाचा ज्वारीचा दाना, नाही गव्हाचं पीठ, नाही काय. भात शिजवून घालील म्हणलं तर तांदूळ सकट नाही तर. आणि हे सगळं नवऱ्यामुळं झालं. नवऱ्याला नुसता मुतारा डसाय पाहिजे. घरात कुठं रुपया 2 रुपये ठेवलं का हुडका माडक्या डबं उलतं पालतं करून निघालेलं हायतच. लेकरांवर उपाशी राहायची येळ आली नसती. नुसतं मुतारा डसून कुठल्या वगळीला पडायचं, कुठल्या गल्लीत पडायचं. नवऱ्याला हुडकावा, लेकरा बाळासने खाया द्यावा, हा कोणाचा बांध वरून खुरपावा. माझं मला कोडं पडले. लेकरं जरा मोठी बी नाही ती. केलं असतं तर. मम्मी झालं संपलं. झालं का? चला तिथं पुढं हाय घर. अजून पोट भरलं नाही का? चल मग. मम्मी लय ताण लागले. पाणी आहे? नाही ग पाणी. ती पुढं वस्ती दिसते की तिथं बघू पाणी तर देते तुला. चल चल. हायती हायती एक मामान पोरगी हायती कोणतरी. पुढं जाऊ नको, थांब इचरू दे त्यासनी आधी. तांब्यावर पाणी कोरभर तुकडा देता का व? सकाळपासून मी बी काय खाल्लं नाही. लेकरांकडे बघून तर द्या की आव. आम्हालाच नाही पोट भर आणि तुला कुठलं देऊ बाया? पप्पा ही जाऊन शाळेत आलती भात मागायला आणि पोरांचं सगळं डबा नेलं. होय, हा वडाळ कुठली जाईत ना. आव मामा पाणी तर द्यावं. मन मला लय ताण लागले. लिकरू माझं लय ताण्याच लय बघा. का तुला जा म्हणलेलं एकदा कळत नाही का? पाणी दे ना अंडी. आम्ही काय चाकरीच कडे आहे का तुला द्यायला? जातीस का नाही? माईला ही जमी. मग आपल्याला का मामाला हाणलं? आपली गरिबी हाय बाय. गरीबाला माणसं अशीच करते ती. पायातल्या खेचवाची जागा दिली त्यांनी आपल्याला. आणि असं करूनही त्याच्यापाशी आज लक्ष्मी हाय. श्रीमंत लोक अशीच असते ती. गरीबाची त्यांना जाण नसते. ते बी गरीबातच आले असते वर्ग. पण आता पैसा बोलतोय त्यांचा. आणि सगळं तुझ्या बापामुळे आलंय आपल्याला भोगायचं. लोकांची खेचरं खायची. त्या मामाला एवढं कळलं नाही. माझ्या लेकराला लागली असती चप्पल. आम्ही गरीब आहे पण लेकरांना कधी हात वर करून मारलं नाही. ह्यांच्यामुळं ह्या नवऱ्यामुळं समजा होतंय. मुतारा किंमत कुठं आणून देतय बघितलं का? मुतारा डोसायचा. स्वतःला बी किंमत ठेवायची नाही. घरातल्या माणसांची बी हे हाल होते ते. बापाला जरा तरी कळलं असतं, ज्ञान आलं असतं. कशाला बाप तुझा शान खाया गेला असता. सांगून सांगून वैताग आला बायानं. बस जराशी. हो ताण लागली लेकराला. कुठनं द्यावं तरी पाणी. दमादमानं घरला जाता. आमची हिरी बिरीचं काढून
चल बाया, त्या तिथं घर दिसतंय एक, देतय का बघू. का श्यामा आम्हाला कसं हाणलं तसं हाणत. नाही हाणायचं, बघू की तरी, बघू इथून तरी. ताण लागली ना तुला? चल, तुला लागली का ताण? चल जाऊया. बसून नाही बाया सर, कडूस पडत आलंय, घर गाठायचं पडलं. ए दीदी, कशी बाय चालून लावली आपण. चप्पल कशी हाणली का, खाटणारी चप्पल हाणली ते पुढे बघूनच गेली. नाद करायचं नाही, श्रीमंत माणूस आहे आपण. आपल्याला काय कमी पडत नाही, काय कमी पडत नाही. पैसा, पाणी, गाडी, घोड, घर, दार सगळं चांगलं आहे. त्या बाईचा नवरा दारू पितो म्हणून ही येळ आली या, कळलं का? पिऊ दे मोताडताकडे. म्हणजे आपल्याच कामाला येते ती. ह्यांना जर आपण मोठं केलं तर हे आपल्याच कशाला पुन्हा कामाला येते ती. बरोबर आहे ना सांग? आलोय की घरी, विचारू की त्याची. आव लेकराला माझ्या तांब्यावर पाणी आणि कोरभर भाकर देता का वा? या देते या. बाय भाकरी अजून काढवून करायचं आहे. लय भलं माणूस आहे बघा तुम्ही. मागल्या वस्तीला मागितलं, त्या मामाने माझ्या लेकराला चप्पल फेकून हाणली. कुठला आहे तुम्ही? आम्ही हाय दंडाच्या वाडीचं. होय, हा, लेकरही घेऊन आलाय. काय करायचं, पोटाला नवरा हाय पेताडा, नवऱ्यामुळे ही येळ आली या. काय करायचं, चालू पण नाही व्हायच. नाही अजून. आली बसून खावा घे. बसा बसा, पाणी देते बसा. संकटात सोबतीला दारात अवतरला, देव माणूस अवतरला. धरा बाळान पाणी. लय चांगलं आहे का तुम्ही बघा. अशी तुमच्यासारखी माणसं लय कमी जगात. लय ताण लागली होती लेकराला व पाणी पाणी केलं, पण बिचारानं पाणी सकट दिलं नाही. भाकर तर बघलेलाच राहिली. खा, चप्पल कुठं फेकून आणते ती का? ज्याचं हाय त्याला जात, नाही त्याला येत. पण त्या बिचारानं हाणाय नाही पाहिजे होती चप्पल फेकून. वैशी का माझ्या लेकराला वाचली, लेकरू पळत पळत येऊन माझ्या मागं दडलं. बरोबर आहे. हा सुद्धा कुठं कालवण तुला तिखट लागल. कालवण त्यांचं झालं नाही, दिली की ग भाकर तरी दिली मावशीनं. भुक्याला होतं लेकरू. खा पटापटा, तुला खायचं. तुम्हाला पुरायचं नाही, तुम्ही खावा बाळा ना पोट भरून. मला काय नसलं तर चालतंय, पाणी पिते मी तांब्याभर. झालं, खावा तुम्ही. कालवण भाकरी करते, पोट भरून जेवा. थांबा जरा, साहेब उद्या जेवून जावा. घाय करू नका, मोडले करायचे तुमच्याविषयी. अशी घाय करू नका, उपाशा पुढे जाऊ नका आमच्या घरनं. नाही व, तुम्ही लय चांगली माणसं आहे का. नाही बरं, जेवून जावा. चांगले असो वाईट असो, आलाय म्हणल्या मुले करायचे जवळ. आता कुठं जाता करता, जेवण जावा. नवरा कुठं मुतारा डसून पडलाय बघाय पाहिजे. हा. त्याला घरला न्यायचा. हा या नवऱ्यामुळे ही वेळ आली व. येते ती बरोबर येणार ती गडी. बर ते आपल्याला झोप येणार नाही ना आल्याशिवाय. या खुर्ची बसा, या. नको असं दे, हाय. ए बसा बसा, या खुर्ची या. या म्हणल्या बसा. मुले करायची बारीक आहे ती. बस बाय. बस या, बाळा, या. खुर्चीवर बसा. ही घे पिलटी उचल. बाळा, बसा खुर्ची.
कुत्र चावायचं नाही. नाही नाही चावत नाही कुत्र काय काय. बघितलं का, गरीबाच्या घरी आली म्हणून क्वारभर तुकडा भाकर तर खाया मिळली, तांब्याभर पाणी मिळलं, वरनं अजून मावशीन ते मामा म्हणली जेवण करतू भाकरी कालवण खाऊन जावा, वरनं अजून खुर्ची बसाय दिलं. भले मुडकी तुडकी का असना व, पण गरीबाच्या घरी माणुसकी मिळाली आणि ती मनाचा मोठीपणा काय असतो ती हिथं कळाला. श्रीमंताच्या घरी बी जाऊन बघितलं, अक्षरशः चपल्या फिकून हाणले त्याने. हीच आहे व जी म्हणते ती की नाही पैसा आहे त्याच्याकडे त्याला माणसाची काडीची किंमत नाही. पण गरीबाच्या घरी तुम्ही जावा, तांब्याभर पाणी मिळणार, तोंड भरून माणसं बोलणार, खा पी हाय त्यातलंच का घास कुटका ती खाते त्यातलंच आपल्याला बी देणार. तर श्रीमंताच्या घरी पाची पकवान असते पण कोण घासभर खा म्हणत नाही. असं असतंय बघा जीवन. जीवनात लय अजून बऱ्याच ठिकाणी गरिबी आहे आणि एका बाईची परिस्थिती अशी येणं म्हणजे नवरा जर चांगला असला ना तर बाईला काय कमी पडत नाही बघा. फक्त नवरा निर्यसने पाहिजे, कष्ट करून खाल्लं ना पैसा घरात राहिला पाहिजे, लेकरा बाळाला खाया आणलं पाहिजे. जेवढं बायको कमवते तेवढा नवरा घालवते, काय राहणार रुपया पदरात.